4 चाकी गाड्या काय, 2 चाकी गाड्या काय, दागिने काय, सगळी काही लयलूट सुरू झालेली आहे. कुठं पैठणी वाटली जात आहे, कुठं महागड्या भेटवस्तू दिल्या जात आहेत. मित्र हो, नगरपालिकेची निवडणूक संपली की महापालिकेची निवडणूक सुरू झाली. नगरपालिका निवडणुकीत पैशाची अतिवृष्टी झाली, पण आता महापालिका निवडणुकीत कधीही नव्हे अशी चंगळ होऊ लागलेली आहे मतदार राजाची. वेगवेगळे पक्ष, आघाड्या, युत्या आणि त्यामध्ये अपक्ष उमेदवार, एवढी गर्दी झाली की यांच्यापैकी आता नेमकं मत द्यायचं तरी कोणाला, हा प्रश्न मतदारासमोर उभा असणार आहे. मतदारांना गळाला लावण्यासाठी उमेदवाराकडून सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न सुरू झालेले आहेत. प्रलोभनांचा पाऊस पडत आहे आणि आमिषांची बरसात होत आहे. काही उमेदवारांनी अत्यंत कल्पक आयडिया मतदारासमोर ठेवल्या. यावरून उमेदवार या निवडणुकीसाठी किती पैसे खर्च करायला तयार आहेत याचा सहज अंदाज येऊन जातो. पिंपरी चिंचवड मधल्या एका उमेदवारानं मतदारांसाठी चक्क 11 गुंठे जमीन देण्याचं प्रलोभन दाखवलं आहे. निवडून आलो तर अमुक अमुक इतक्या मतदारांना लॉटरी पद्धतीने चक्क 11 गुंठ्यांचा म्हणजे 11,000 स्क्वेअर फुटांचा प्लॉट देण्याचं आश्वासन दिलंय. यासाठी सर्वात प्रथम त्यांनी मतदारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घेतली. अर्थात ज्या मतदारांनी ही नोंदणी केली आहे त्यांना हा प्लॉट नशिबानं आपल्यालाच मिळेल अशी आशा आहे. असे आशाळभूत मतदार या उमेदवारांचं चिन्ह कुठलंही असलं तरी त्याला मतदान निश्चित करतील, कारण हा उमेदवार निवडून आला तर आपण एवढ्या मोठ्या प्लॉटचे मालक होऊ शकतो ही लालूच त्यांना आहे. याच शहरामधील दुसऱ्या एका उमेदवारानं आपण निवडून आलो तर लॉटरी पद्धतीनं काही जोडप्यांना सहकुटुंब थायलंड टूर घडवून आणण्याचं आश्वासन दिलं आहे. या ठिकाणी सुद्धा नोंदणी करण्यासाठी मतदारांची एकच झुंबड उडालेली होती. अशाच आणखी एका कल्पक उमेदवारानं आपण निवडून आलो तर असंख्य लोकांना हेलिकॉप्टरमध्ये बसून फिरवून आणण्याचं आश्वासन दिलं आहे. 4 चाकी गाड्या काय, 2 चाकी गाड्या काय, दागिने काय, सगळी काही लयलूट सुरू झालेली आहे. कुठं पैठणी वाटली जात आहे, कुठं महागड्या भेटवस्तू दिल्या जात आहेत. आणि अर्थात हे सगळं आपलं चिन्ह निश्चित होण्यापूर्वी केलं जात आहे. हे या वर्षीच्या निवडणुकीचं वेगळेपण. अद्याप फॉर्म भरणं बाकी सुरू असताना मतदारांची मात्र म्हणजे खरं तर तो राजा त्याला असं वाटू लागले अशा पद्धतीने त्याची चंगळ सुरू झाली. राजकारणामुळे समाज ढवळून निघत असतो हा आपला भारतीय लोकांचा नेहमीचा अनुभव आहे. कोणत्याही शहराच्या चौकामध्ये कोण निवडून येण्याची शक्यता आहे, महापौर कोण होईल, कोणाची सत्ता येईल, हीच तर चर्चा आता दिसून येईल. निकालाचं काय हो, निकालाचं जे काय व्हायचं ते होईल, पण तूर्त जे काही मिळतंय ते पदरात घ्या किंवा आपल्या शर्टीच्या खिशात घालून घ्या असा मतदारांचा सध्याचा पवित्र आहे. चला तर मग आता पाहूया कोण सहकुटुंब थायलंडला जात आहे, कोण हेलिकॉप्टरमध्ये बसून फिरतंय आणि 11 गुंठ्याच्या प्लॉटचं मालक कोण होत आहे. वाहती गंगा आहे, घ्या हात धुवून. लोकशाहीसाठी हे कितीही वाईट आणि तितकंच मारक जरी असलं मित्रांनो तरीही देणारे देत आहेत, घेणारे घेत आहेत. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.